पेठ रोडवरील पेठ फाटा येथील असलेल्या कांतीलाल पटेल यांच्या किराणा व्यवसायाच्या दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणतेही लेखी आदेश अथवा नोटीस न दाखवता थेट अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। कांतीलाल पटेल हे सन 1992 पासून सदर ठिकाणी कायदेशीररित्या किराणा व्यवसाय करत असून 1992 ते 2024 या कालावधीत त्यांनी नियमितपणे भाडे भरलेले आहे। या संदर्भातील सर्व भाडे पावत्या त्यांच्या ताब्यात उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। असे असतानाही अचानक त्यांच्या दुकानावर अतिक्रमण असल्याचा ठपका ठेवत कारवाईचा इशारा देण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद ठरत आहे। महत्त्वाचे म्हणजे कारवाई दरम्यान कोणतेही अधिकृत ऑर्डर, लेखी नोटीस किंवा न्यायालयीन आदेश दाखवण्यात आलेले नाहीत। हे तुमचे अतिक्रमण आहेत, त्वरित काढावे लागेल असे सांगत थेट कर्मचारी दुकान पाडण्यासाठी आल्याचा दावा संबंधित व्यापाऱ्यांनी केला आहे। या घटनेमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात अशा प्रकारे घाईघाईने कारवाई करणे कायदेशीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक व व्यापारी संघटनांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी अशी मागणी केली। दरम्यान या प्रकरणात संबंधित प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा व्यापाऱ्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशाराही देण्यात आला आहे। ते अतिक्रमण आम्हाला न सांगता ते 6 वाजता इथं आले आणि ताबडतोब आम्हाला म्हणे ते खाली करा। आम्हाला बाबांनी ऑर्डर दिलेली आहे। आता बाबाचं काय ऑर्डर, आता बाबा आणि आमचं भाडेकरी, आता आम्ही भाडं देतोय, तो पावती आम्हाला देतोय, बाकी आमचं काही भानगड नाही, काही नाही। पण त्यांनी कॉर्पोरेशनला पैसे दाबून आणि हे अतिक्रमण आलेलं आहे। हे कोर्टात आम्हाला आज नोटीस आम्ही कोर्टात दिलेली आहे, केस दाखल केलेली आहे। आज त्याचा आम्हाला स्टे ऑर्डर मिळणार आहे, म्हणून ते काल 6 वाजता झाले। 1992 पासून माझ्याकडे पावत्या आहे, तो 2024 पर्यंतचं भाडं मी दिलेलं आहे त्यांना। फक्त 25चं भाडं त्यांनी नाही घेतलं माझ्याकडून, बाकी आणि माझ्याकडे पावत्या आहे सगळे। आणि मला मीटर घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे का आम्ही तुम्हाला हे कायमस्वरूपी भाड्याने दिलेली आहे, तर यांना मीटर द्यायला हरकत नाही असं त्यांनी आम्हाला एक लिहून दिलेलं आहे। आम्ही ते मॅडमला आम्ही किती वेळी म्हटलं तुम्ही तोडायला आले तर तुमच्याकडे ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर दाखवा, पण ते मॅडम आम्हाला ऑर्डरचं काही कागद त्यांनी दाखवलं नाही। फक्त म्हणले मला फक्त वरून ऑर्डर आहे, फक्त वरून ऑर्डर आहे तोडायचं आहे, वरून ऑर्डर आहे तोडायचं आहे, बाकी आम्हाला त्यांनी कागद दाखवलंच नाही। 12 वाजेपासून शेवटपर्यंत नाही दाखवलं। आम्ही आज न्यायालयात जातोय आणि स्टे आणतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सर्वांना सांगू इच्छितो की आमच्यावर फार मोठा अन्याय काल रात्री झालेला आहे। 5:45 नगरपालिकाचं पथक येऊन आमचं दुकाने धडकला आणि त्याने मॅडमने आम्हाला सांगितलं 2 तासात दुकान खाली करा, नाहीतर आम्ही तोडत आहे। त्यामुळं आम्ही सगळे घाबरलो आणि घाबरून दुकान खाली केली। ते सहआयुक्त नांदुर्डीकर मॅडम होते, त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही ऑर्डर दाखवा, पण ते काय ऑर्डर दाखवत नव्हते। त्यांनी शेवटपर्यंत ऑर्डर दाखवली नाही। मग शेवटी सगळे जे लोक होते आले, जमा झाले, सगळ्यांनी आम्हाला विविध स्तराच्या लोकांनी आम्हाला मदत केली। त्यावेळी जो आयुक्त खत्री मॅडम होते ते पण लोकप्रतिनिधींचा सुद्धा फोन उचलत नव्हते। म्हणजे त्यांच्यावर किती दबाव आहे किंवा काय गुंत आहे ते गुंती आम्हाला माहिती नाही, पण आमच्यावर अन्याय झाला। आम्ही अन्यायावर कायमसाठी लढू। आम्ही आज आमची कोर्टात तारीख आहे। कोर्टात तारीख असताना त्यांनी हा करायला नव्हतं पाहिजे। शेवटी त्यांनी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केलेला आहे। आम्ही अन्यायाविरुद्ध कायमसाठी लढणार आहे। ते न्यायप्रविष्ट आहे। नगरपालिका न्यायप्रविष्ट बाबत असताना येऊ शकत नाही। काल का मुळे आले, काय व्यवहार झाला ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्यावर अन्याय झाला आहे। आम्ही शेवटपर्यंत लढणार। 1993 पासून आमच्याकडे भाडा पावती आहे। त्यांनी आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले आहे कायमस्वरूपी ही जागा आम्ही तुम्हाला भाड्याने देत आहोत। आणि जर आमची दुकान तोडायची असेल तर कैलास मठचे जे ट्रस्ट आहे ते आम्हाला नोटीस देतील, त्यांचं आमचं खटला कोर्टात चालू राहणार। डायरेक्ट नगरपालिकावाले आले कसे, नगरपालिकाचे वाले आमच्याकडे येऊ शकत नाही,
आणि जर आमची दुकान नगर अतिक्रमण मध्ये आहे तर पूर्ण भक्तिधाम सुद्धा अतिक्रमण मध्ये आहे. अतिक्रमणवाल्यांनी इथं जे बॅरिकेड लावले आहे काय संबंध? हा रोड जो आहे तो पब्लिकची मालकीचा आहे. तिथं त्यांनी बॅरिकेड एकमेकाला वेल्डिंग करून 200 फूट बॅरिकेड लावलेलं आहे. हा कसला अन्याय? लोक कोणी बोलायला तयार नाहीये. आमचं सारखे लोक बोलतात, त्याचा उपयोग होत नाही. जर खरी नगरपालिका कायदा आणि न्याय सगळ्यांसाठी सारखा असतो. जर खरं न्याय असेल तर आम्हाला ते द्या, पहिले बॅरिकेड काढा. आम्ही नांदुरीकर मॅडमला हे सगळे दाखवले. नंतर नांदुरीकर मॅडमने आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले का भाडे पावतीचं आमचं काय संबंध नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले काय संबंध नाही, तुमच्याकडे लाईट बिल आहे काय संबंध नाही. मग हा तुमचं काम नाही आहे ना, हा न्यायप्रविष्ट बाबत आहे. ते आम्ही कोर्टात पाहू, कोर्टात साबित करू. तुम्ही का आले, कशामुळे आले, तुमचं काय व्यवहार झालं ते सगळं पब्लिकला 1-2 दिवसात सगळं माहिती पडणार आहे. तुम्ही जर कायद्याचा एवढा सन्मान करताय, आम्ही कायद्याचा सन्मान करत आहे. मग बाबांनी ही बिल्डिंग बांधली, रोड मार्जिन साईड मार्जिन नाहीये, मग त्यांना तुम्ही परमिशन का दिली हे सुद्धा तोडायला लावा. प्रत्येक बिल्डिंगला एक साईड मार्जिन असतो. ट्रस्टसाठी किंवा बाबांसाठी काय वेगळा नियम नसतो. नियम सगळ्यांसाठी एकच असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. बाबांनी हा बॅरिकेड लावलेला आहे. हा सुद्धा एक रस्ता आहे, जनरल प्रॉपर्टी आहे, पब्लिकचा रस्ता आहे. हे सुद्धा तोडा. बॅरिकेडला वेल्डिंग करून टाकलेले आहे. हे नाही चालत असं. तुम्ही जाहीर रस्त्यावर अतिक्रमण केलेला आहे. हा रस्ता नगरपालिका आणि लोकांना येणं जाण्यासाठी बांधलेला आहे. भक्तिधामच्या जो भिंत आहे तिथून हातमध्ये त्यांचा मालकी हक्क चालू होतो. हा जे हक्क आहे ते पब्लिकचा आहे. तुम्ही पब्लिकला रस्त्यावर न पूर्ण बॅरिकेड लावून हे वेल्डिंग केलेलं आहे. हा कुठला न्याय आहे? याला आम्हाला 7 दिवसात जबाब द्यावा किंवा हे सगळे बॅरिकेड तोडून द्यावा. हा प्रशासनाकडे आमचा विनंती आहे. ही जनतेची प्रॉपर्टी आहे. तुम्ही जनतेला अशा प्रकारे कुठं दाबू शकत नाही आणि एवढी तुम्ही हुकमशाही करू शकत नाही का तुम्ही जाहीर रोड 20 फूट पर्यंत तुम्ही रोडवर अतिक्रमण केलेलं आहे. हा खरं अतिक्रमण आहे? हा लोकशाही आहे का हुकमशाही आहे? त्यांनी आम्हाला प्रशासनाने आम्हाला खुलासा द्यावा ही आमची नम्र विनंती.